अहंकारादी अनात्म वस्तू यास बंध म्हणतात. बंध कशाला म्हणतात? बरोबर आहे ना? बंध कशाला म्हणतात? अहंकारादी अनात्म वस्तू यास बंध म्हणतात. तो बंध जर वेदांती म्हणतात है ना, त्याप्रमाणे आत्म्यावर अध्यस्त असतात आहे ना, तर आत्मा ज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती है ना. है ना, हे जरतरची गोष्ट आहे. ही कशाची गोष्ट आहे? जरतर. पण बंध अध्यास रूप नाही म्हणून त्याची ज्ञानाने निवृत्ती संभवत नाही. बरोबर आहे ना. आता उदाहरणामध्ये आपण घेऊ. उदाहरणामध्ये आपण जाऊ. अधिष्ठान ज्ञानाने म्हणजे हा टॉर्च तुम्ही जळल्यानंतर हा रज्जू आहे, दोरी आहे असं ज्ञान झाल्यानंतर त्याच्यावर सर्प आणि सर्प ज्ञानाची निवृत्ती होते की नाही? होते ना. का होते? निवृत्ती कधी होईल? निवृत्ती कधी होईल? अध्यास असेल तर निवृत्ती होईल ना. हे बघा, खरा सर्प असेल, तुम्ही टॉर्च लावा, नाही तर आणखी बत्ती लावा, नाही तर हेडलाईट लावा, काय लावा, त्याची निवृत्ती होईल का नाही? का? तुम्ही सांगता तो खरा सर्प आहे. काय बोलणार? तुम्हाला ताई का तो खरा सर्प आहे, तो निवृत्त कसा होईल? मग निवृत्ती कशाची होते? निवृत्ती खोट्याची होते. लक्षात घ्या. कशाची निवृत्ती होते? मी मगाशी तुम्हाला सांगितलं 100 वेळा तुम्ही खोटं बोला, पण एक दिवस कधीतरी उघडे पडणार आहे ना, निवृत्ती होणार. पण खरं ते खरं 100 वेळेला खरं ते 1,00,000 वेळेला काय ते खरंच राहणार. बरोबर आहे ना. आपण म्हणतो ना, सोनं ते सोनच ना. बरोबर ना. आणि पितळचे पितळच. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने खरा तिथे सर्प असेल तर त्याची निवृत्ती होणं शक्य आहे की नाही? नाही. मग तिथे जी निवृत्ती होते ती कोणाची निवृत्ती होते? खोट्या पदार्थाची. तिथे जी निवृत्ती होते ती कोणाची निवृत्ती होते? खोट्या पदार्थाची निवृत्ती होते. पण खोट्या पदार्थाची निवृत्ती कधी होईल? तो अध्यस्त असेल तर. काय? अधिष्ठान ज्ञानाने जर अध्यस्थाची निवृत्ती करायची असेल तर तो पदार्थ अगोदर अध्यस्त असावा लागतो. काय असावा लागतो? अध्यस्त. बरोबर आहे. अध्यस्त असावा लागतो. बरं, त्याचा अभ्यास कधी होईल? अधिष्ठान असेल तर. कधी असेल? अधिष्ठान असेल. बरोबर आहे. अधिष्ठान नसेल तर सर्पाची निवृत्ती होणं शक्य आहे की नाही? नाही होणार. बरोबर आहे. आणि सर्पाचा अध्यास तुम्ही केलेला नसेल तर त्याची निवृत्ती होणे शक्य आहे की नाही? नाही. बरोबर आहे. तर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होण्यासाठी प्रथम तो पदार्थ अध्यस्त असावा लागतो, अध्यास असावा लागतो. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतो? अधिष्ठानही असावा लागतो. हे लक्षात येतंय का? मग बघा, चालेल. बघा, आता तो काय सांगणार? बंध हा काय अध्यास आहे का? नाही. हे जगत हा अध्यास थोडाच आहे का? नाही आहे. है ना. या जगताला तुम्ही काय म्हणता? या जगताला तुम्ही काय म्हणता? अरे अनात्म पदार्थ. का अनात्म पदार्थ म्हणतात? कारण तो आत्म्यासारखा नाही आहे ना. जो आत्मा नाही तो अनात्मा ना. तर मग या दोघांमध्ये काय आहे? या दोघांमध्ये काय विरोध आहे ना? विरोध काय? कोण आता? हे कोण आहे? चमचम चमचम करणारा कोण आहे? आत्मा. आणि हे कोण? काळा कुट्ट काय? ह्याच्या दोघांमध्ये काय साम्य आहे का? नाही आहे ना.
या दोघांमध्ये विरोध आहे ना, बरोबर आहे ना. जर विरोध असेल, हे बघा, दोरी आणि सर्प याच्यामध्ये काय साम्य आहे की नाही? साम्य आहे ना. दोरी अशी लांबटवाडी वाकडी असते, बरोबर आहे. आणि सर्पही कसा असतो, वेडा वाकडा असतो ना, बरोबर ना. त्या दोघांमध्ये सादृश्य आहे, म्हणूनच तुम्ही काय करत असतात, सर्प असं तुम्हाला वाटत, बरोबर आहे ना. ज्याच्यामध्ये सादृश्य असेल म्हणजे समानता काहीतरी असेल, है ना. शिंपली ती शिंपलीच आहे की नाही, है ना. मग त्याच्यामध्ये तुम्ही शिंपीला चांदी का म्हणता? तुम्ही शिंपी बघितली आहे का कधीतरी? समुद्राजवळ जाऊन तरी बघितली का? सर अगदी चकचकचकीत अशी चकचकीत असते ते आतला भाग, आहे ना. आणि चांदीच्या तुकड्यासारखीच वाटत असते. जशी नवी चांदी असते ना चमचम करणारी, तशाच तऱ्हेनं तो तुकडा असतो. तर चमचम करणं हे शिंपीचा एक भाग आहे आणि चांदीमध्ये चमचम करणं हा पण भाग आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय, अध्यास होतो. कोणाचा होतो? चांदीचा अध्यास होतो. आणि रज्जू वाकडी तिकडी लांबट असते, काळी असते, म्हणून त्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होतो. आता आत्मा आणि अनात्मा याच्यामध्ये काय सादृश्य आहे, काय समानता आहे मला सांग. उलट विरोध आहे. लक्षात येते का? कोड समजलं का? तू काय म्हणतोय, तू कळलं का? हे दोन्ही विरोधी आहे. विरोधी कोणासारखे आहे? ऊन आणि प्रकाश आणि अंधारासारखे विरोधी आहे ना. उंदीर मांजरासारखे विरोधी आहेत, मुंगूस सर्पासारखे विरोधी आहेत. यांच्यामध्ये काय साम्य आहे तुम्ही काढणार आहेत सांगा मला? काढू शकत नाही. अध्यास कधी होईल ती सामग्री सांगणार आहेत आता पुढे, है ना. अध्यासाची सामग्री खूप तपशिलामध्ये विचार करणार आहे. आणि तुम्हाला आयुष्यात कधी समजलेलं नसेल तेवढी गोष्ट इथे समजतील या सगळ्या गोष्टी. चला, आत्म्यावर अध्यस्त असता, हे बघ काय म्हटलेलं आहे त्यांनी. काय म्हटलंय? जो बंध, जर वेदांती म्हणतात त्याप्रमाणे आत्म्यावर अध्यस्त असता तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असते, है ना. कधी? जगत प्रपंच आत्म्यावर अध्यस्त असता तरच त्याची निवृत्ती झाली असते. हा काय सांगणार आहे? पण बंध अध्यास रूप नाही, म्हणून त्याची ज्ञानाने निवृत्ती, तो अध्यास नाही म्हणून त्याची निवृत्ती संभवत नाही. बरोबर आहे हे म्हटलं. त्या बंधाला जर तुम्ही अध्यास मानला तर त्याची निवृत्ती शक्य आहे. पण बंध अध्यास रूप कसा आहे मला सांगा, मला तुम्ही? नाही आहे. ज्या वस्तूचे ज्ञान होते ते ज्ञान काय? ज्या वस्तूची माहिती होती त्याला काय म्हणायचं? ज्ञान. त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास, अध्यासाचे कारण जे ते त्या वस्तूचे अज्ञान, या दोघात निवृत्त करते. कोण? अध्यास आणि अध्यासाचे कारण, है ना. अध्यासाचे कारण कोण? कोष्टक, त्या वस्तूचे अज्ञान. कोष्टकामध्ये लिहा तर लागेल. अध्यासाचे कारण कोण? त्या वस्तूचे अज्ञान. तर हे दोन झाले ना. कोण दोन झाले? अध्यासाच्या वरती एक अध्यासाचे कारण जे वस्तूचे अज्ञान, या ठिकाणी लिहा दोन. या दोघांना निवृत्त कोण करतंय? त्या वस्तूचं ज्ञान. बरोबर आहे ना.
ज्या वस्तूचे ज्ञान होते ते ज्ञान है ना, ते ज्ञान काय करते, या दोघांना निवृत्त करते. कोणाला निवृत्त करते, वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास आणि अध्यासाचे कारण त्या वस्तूचे अज्ञान. कोष्टक मध्ये काय लिहिलं, त्या वस्तूचे अज्ञान या दोघांना निवृत्त करतात. कोण दोघांना निवृत्त करतं, अध्यास आणि अध्यासाचे कारण त्या वस्तूचे अज्ञान. या दोघांना कोण निवृत्त करतं, त्या वस्तूचं ज्ञान. बरोबर आहे ना, तिथे अटपट वाटतंय ते सगळं आहे ना. काय कसं करायचं, अध्यास आणि अध्यासाचं कारण, अध्यास आणि अध्यासाचं कारण त्या वस्तूचं जे अज्ञान, त्याला निवृत्त करणारं कोण आहे, ज्ञान, त्या वस्तूचं ज्ञान. बरोबर आहे. आता बघा उदाहरणामधून आपण समजून घेऊया का. सर्पाचा अध्यास आला है ना, आणि रज्जूचा अज्ञान, ह्या दोघांचा अध्यास आला. या दोघांना निवृत्त कोण करेल, रज्जूचं ज्ञान, त्या वस्तूचं ज्ञान. कोणाचं, त्या वस्तूचं ज्ञान है ना. त्या वस्तूचं ज्ञान हे कोणाला निवृत्त करेल, जी दुसरी वस्तू, अध्यस्त वस्तू आणि अध्यस्त वस्तूचं कारण असणार त्या वस्तूचं अज्ञान, या दोघांना कोण करेल, त्या वस्तूचं ज्ञान हे काय करेल, निवृत्त करेल. बरोबर. इथे वाक्य जरा अटपट आहे ना, नीट त्याचा समन्वय केला तर होईल है ना. उदाहरण काय करायचं, सर्प लिहायचं असेल तर लिहून घ्या. सर्प आणि रज्जूचं अज्ञान. सर्प आणि रज्जूचं अज्ञान, यांना रज्जूचं ज्ञान काय करेल, निवृत्त करेल या दोघांना. काय लक्षात आलं, सर्प है ना आणि रज्जूचं अज्ञान, या दोघांना रज्जूचं ज्ञान काय करेल, निवृत्त करेल. तशाच तऱ्हेने काय जगत प्रपंचा अध्यास आणि ब्रह्माचा अज्ञान, या दोघांना काय करेल, ब्रह्माचं ज्ञान काय करेल, निवृत्त करेल. बरोबर आहे. झालं, इथपर्यंत आलं लक्षात. मग पुढे चालू. ज्याप्रमाणे रज्जूचे ज्ञान, रज्जूचे ठिकाणी असणाऱ्या सर्पाचा अध्यास व त्या अध्यासात कारण जे रज्जूचे अज्ञान, या दोघांची निवृत्ती करते. मी सांगितलंय. बरोबर आहे ना. बरोबर. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे ज्ञान याच अध्यास म्हणतात. अधोरेखा करा. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे ज्ञान, आणि त्याचे ज्ञान, विषय वरली सर्प आणि त्याचे ज्ञान म्हणजे हा सर्प. बरोबर आहे. भ्रांती ज्ञानाचा विषय कोण, सर्प, आणि त्याचं ज्ञान काय, हा बघा सर्प आहे, हा सर्प. यांना काय म्हणतात, अध्यात्म. अधोरेखा करा परत. झालं ना. सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. वरली खऱ्या सर्पाची. खरा सर्प असेल तर त्या ठिकाणी लाईट लावा, नाही तर अंधार ठेवा, त्याची निवृत्ती होणार नाही. अंधारात असू देत किंवा लाईट लावलेली असू दे, खरा सर्प तो खरा सर्पात राहणार, डंक मारणारच. बरोबर आहे. त्याची काय अज्ञानाने निवृत्ती होईल का, नाही. सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. मग काय सांगणार आहे. अरे अध्यास असेल तरच निवृत्ती होईल ना, आणि अध्यास नसेल तर
निवृत्ती नाही है ना. जर खोटा सर्प असेल तरच त्याची निवृत्ती होईल, बरोबर आहे ना. पण खऱ्या सर्पाची निवृत्ती होईल का? नाही ना, बरोबर आहे ना. मग आत्म्यावर जगत प्रपंच अध्यस्त असेल तरच त्याची निवृत्ती होईल. याचं काय म्हणणं आहे की आत्म्यावर जगत प्रपंच अध्यस्त नाही. हा जगत प्रपंच खोटा म्हणतात, हे तुमचं म्हणणं खोटं आहे. काय त्याचं काय म्हणणं आहे? हा ज्या जगत प्रपंचाला तुम्ही खोटं म्हणताय, अध्यस्त म्हणताय, हे तुम्ही खोटं बोलताय. जगत प्रपंच अध्यस्त नाही. कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं म्हणणं काय? आत्म्यावर हा सगळा जगत प्रपंच अध्यस्त म्हणतायत, हे सिद्धांती तू खोटं बोलतोय, हे खरं नाही. पूर्व पक्षाने इथपर्यंत सांगितलं ना, है ना. आता आत्माच्या ठिकाणी अहंकारादी बंध अध्यास रूप नाही. का? कारण काय? कारण जेव्हा अध्यास घडतो तेव्हा त्यास काही कारणे नसतात. काय अध्यास घडतो तेव्हा त्याची काही कारणे असतात. कारण समुदायाला काय म्हणतात? सामुग्री है ना, है ना. पंगत करायची असेल काय काय लागतं? पीठ लागतं, डाळ लागतं, भाजी इतकी आणा, है ना. सरपण आणा, नाही तर गॅस आणा. नुसतं गॅस आणून चालत नाही, भट्टा आहे का आणि धरावा लागतो. पण मग 5, 6, 7, 8, 10, 12 बायानं घेऊन यावं लागतं. त्या बायानं आणायचं झालं त्या चलत थोडेच येणार, मग गाडी लागते, मग गाडी लागणार, मग त्याला पैसे द्यावे लागतात. केवढी सामग्री आली. एक पंगत करायची झाली तर केवढी सामग्री लागते, बघितलंच का तुम्ही, है ना. तर ह्याला काय म्हणतात? सामग्री. कशाला म्हणतात सामग्री? कशाला म्हणतात? कारण समुदायास, कारणाच्या समुदायाला काय म्हणतात? सामुग्री, है ना. काय सामुग्री आहे ती सांगा, आम्ही आणून देतो तुम्हाला, है ना. असे सांगणारे लोक आहे. करायचं तुमचं तुम्हाला. काय सामग्री असेल ते मला सांगून द्या. काय आणू, किती आणू, शेंगदाणे किती आणू, साबुदाणे किती आणू, हे किती आणू, खोबरं किती आणू सांगा मला, तेल किती आणू सांगा. सगळी सामग्री मी आणून देतो, पण करायचं तुमचं काम. असे सांगतात की नाही ना. सामग्री लक्षात आलं ना. तर ही सामग्री नुसतं आम्ही जे काय जगामध्ये जे काय कार्य करतोय त्याच्यासाठीच लागते असं नाही, तर खोटं करण्यासाठी देखील सामग्री लागते. अध्यास करण्यासाठी देखील काय लागते? सामग्री लागते. बरोबर आहे ना. वेळ आहे अजून अर्धा तास. पुढे जाऊ ना, जाऊ ना पुढे. मग परत आपण रिव्हिजन घेऊ थोडी, है ना. आता याने काय सांगितलं? आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध अध्यास रूप नाही. आत्म्याच्या ठिकाणी पूर्व पक्षाने काय सांगितलं? आत्म्याच्या ठिकाणी जगत प्रपंचाचा अध्यास होत नाही. कारण काय? अरे भाई, अध्यास करण्यासाठी काहीतरी कारण लागतात ना, त्याच वेळेला अध्यास होईल ना. खोटं बोलण्यासाठी सुद्धा काही कारण लागतात ना, त्याच वेळेला खोटं बोललं जाईल, खोटं मानलं जाईल, खोटं दिसलं जाईल, है ना. ती कारण कुठली आहे? ती कारण नाही आहे इथे, असं त्याचं सांग. आता पुढचा ग्रंथ कोणाचा आहे सांगा नाही. आता पुढचा ग्रंथ कोणाचा आहे? पूर्व पक्षाचा का सिद्धांत पक्षाचा? याचं बोलायचं. हे पुढचं बोलणं कोण करतोय? हे पुढचं बोलणं हाच करतोय. कोण करतोय? पूर्व पक्षच करतो. हा, काय सांगतोय आता? त्याने पहिल्यांदा काय सांगितलं की आत्म्यावर जगत प्रपंचाचा अध्यास होणं शक्य नाही. का? तर त्याने सांगितलं अध्यास व्हायला काहीतरी कारण लागतात ना, कारण सामग्री लागते ना. मग ही कारण सामग्री नाही आहे, है ना. आता प्रश्न आहे की बाबा अध्यास होण्यासाठी काय काय कारण लागतात हे सांगणार कोण? पूर्व पक्षाचं. बरोबर आहे. मग हे सुद्धा कोणाचाच ग्रंथ आहे? पूर्व पक्षाचाच ग्रंथ आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगणार आहे?
अध्यास होण्यासाठी काय काय लागतं? माल मसाला आपल्या भाषेमध्ये है ना. आपल्या भाषेमध्ये काय? घर बांधण्यासाठी विटा लागतात, सिमेंट लागतात, वाळू आणावी लागते, एवढ्या तरी वस्तू लागतात ना, तरच विटा रचल्या जातील ना. याला म्हणतात कारण सांग. अध्यास करण्यासाठी सुद्धा काय लागतात? कारणं लागतात. त्याला कारणाच्या सगळ्या समूहाला, ढिगाला काय म्हटलेलं? कारण सामुग्री. शास्त्रीय भाषेत काय म्हणायचं? अध्यासाची कारण सामुग्री. बरोबर आहे. आता बघता, आता थोडस जड येते, पारिभाषिक शब्द येत आहेत. कारण समुदाय सामुग्री म्हणतात ती कारणे अशी. पूर्वपक्षच बोलतोय. कार्याध्यासाची सामुग्री. एक, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. लांबलचक शब्द आहे. काय? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. एकाला आवळा करा, है ना. झालं. दुसरा काय? 3 प्रकारचा दोष. 2 झालं. झालं ना. बरोबर आहे. कोणाला आवळे केले? संस्कार. आणि दुसरा दोष. बरोबर आहे ना. आता अध्यास व्हायचा असेल तर कोण लागतं? माल मसाला काय लागतो? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. याचा अर्थ काय? कुठली तरी पहिल्यांदा तुम्ही सत्य वस्तू पाहिलेली असावी लागते, है ना. त्याचं ज्ञान झालेलं असावं लागतं, है ना. त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये, तुमच्या हृदयावर त्याचा संस्कार झालेला असावा. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार काय म्हटलेलं आहे? पहिल्यांदा काय व्हावं लागतं? सत्य वस्तूचं ज्ञान. बरोबर आहे. त्याच्यामधून तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचा संस्कार. आता बघा, लेकरूवाळ बालक असतं की नाही, रांगतं की नाही. आई घरामध्ये रांगताय आणि ते लेकरू रांगत वट्यावर आलं. वट्यावर आला आणि वट्यावर त्या पायरीवरून चढून साप त्याच्या समोर डोलायला लागला. असा पिवळं धमम डोलायला. तर लेकरू काय करणार मला सांगा? त्याच्यावर खेळायला जाणार ना. का जाणार? त्याच्यावर सर्पाचा संस्कार झालेला नाहीये, हे ना. सर्पाचा संस्कार काय? ज्या वेळेला ते लेकरू मोठं होईल, हे ना, आणि त्याच्या समोर अशी घटना घडेल की आजीने गवऱ्यामध्ये हात घातला पावसाळ्यात आणि तिला काय चावलं? ते चावलं, हे ना. ते चावलं, ते घळघळ रक्त गळलं, है ना. नंतर दुसरे लोक आले, त्या ह्याला सर्पतज्ञाला बोलवलं, सर्पमित्राला काढलं. त्या सर्पमित्राला काढल्यानंतर एवढा लांब साप आला, बाहेर निघाला, ठीक आहे ना. आजीला सगळ्या लोकांनी नेलं तिकडं आणि आजी त्या ठिकाणी उपचार होत असताना मरून गेली. मरून गेल्यानंतर काय केलंय? इकडे घरी आणलंय. घरी आणल्यानंतर रडारड सुरू झाली. रडारड सुरू झाल्यानंतर काय झालं? तिला तिरडीवर बांधून नेलंय. मग चिता रचलं आणि चिता रचून तिथे त्याच्यावर त्याला काय करा? जाळून टाकलं, है ना. आणि तिची काय केलं? दुसऱ्या दिवशी सावळायला सगळी माणसं आली तर त्या ठिकाणी काय होती? राखत होती आणि सगळी माणसं रडारड होती. हा मनावर त्या संस्कार झाला की नाही? कधी उमजायला लागलं त्याला. केव्हा उमजायला लागलं? तेव्हा विवेक करायला लागलं. त्यावेळेला त्याला आजी आज दिसत नाही, उद्या दिसत नाही, परवा नाही दिसत. याचं कारण काय? ते सर्प. बरोबर आहे ना. ते सर्प ना. मग त्या सर्पाने माझ्या आजीला मारलं, आजी दिसेनाशी झाली. हा त्याच्या मनावर संस्कार झाला की नाही? मग तो सर्प कशा तऱ्हेचा आहे? माझ्या आजीच्या मरणाला कारण झालेलं आहे
आणि माझ्याही मरणाला कारण होईल, हा त्याचा संस्कार झालाय की नाही. सर्प कसा असतो, लांब असतो, फणी काढलेला असतो, हे त्याच्या मनावर संस्कार झाला, बघितलं नंतर त्याचा संस्कार झाला की नाही. बरोबर आहे ना. आता ते लहान लेकरू खेळत खेळत अंधारामध्ये गेलं आणि त्या चिंदी जवळ गेलं तर त्याला सर्प असं वाटेल का नाही वाटेल. नाही, लहान लेकरू त्याला वाटेल का नाही वाटेल, ते धरूनही घेऊन येईल. बरोबर आहे. खरा सर्प असेल तरीही धरून घेऊन येईल आणि खोट्या चिंधीचं त्याला सर्प असं वाटणारही नाही आहे ना. का? कारण त्याला सर्प काय असतो याचा अनुभव नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला चिंधीमध्ये सर्प दिसण्यासाठी पहिल्या प्रथम काय असावं लागतंय, खऱ्या सर्पाचं ज्ञान असावं लागतं आणि त्याच्या परिणामाचं सुद्धा ज्ञान. त्याने डंक मारला तर त्याचा परिणाम काय होईल याचं सुद्धा ज्ञान होईल. त्याचा मनावर संस्कार झालाय, हे सर्प माझ्या आजीला चावलं आणि आजीला जाळलं आणि त्याची राख झाली, माती झाली, हे त्याने जाणलं की नाही. त्यानंतर काय करतं, जिथे लांबुडगं काय दिसेल त्या ठिकाणी सुद्धा काय होईल, सर्प म्हणतो आरडाओरडी करेल. याच्यासाठी तुम्हाला सर्प याचा अभ्यास होण्यासाठी पहिल्या प्रथम काय लागतं, सत्य वस्तू ज्ञान जन्य संस्कार अंतःकरणामध्ये लागतं. बरोबर आहे. बरोबर आहे. दुसरं, 3 प्रकारचा दोष. 2च गोष्टी सामग्रीमध्ये किती कारण आहे, 2. कुठली कुठली, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि 3 प्रकारचा दोष. बरोबर आहे. 2च कारण लक्षात ठेवायचे. किती लक्ष आहे, 2. कुठली कुठली, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे अध्यास होण्याचं एक कारण. दुसरं कारण 3 प्रकारचा दोष. झाला 2च. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, 3 प्रकारचा दोष. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, 3 प्रकारचा दोष. आता 3 प्रकारचा दोष म्हणजे काय हे समजून घ्यायचं. 3 प्रकारचा दोष म्हणजे एक प्रमाता दोष, दुसरं प्रमाण दोष आणि तिसरं प्रमेय दोष. बरोबर. आता ही शास्त्रीय भाषा झाली, शास्त्राचे शब्द झाले. आता प्रमाता म्हणजे कोण, सर्पाला पाहणारा त्याला काय म्हणायचं, प्रमाता म्हणायचं. आता प्रमाण म्हणजे काय, डोळा, डोळ्याने पाहतोय ना, तर डोळा हे काय झालं, प्रमाण झालं. आता प्रमेय म्हणजे काय, तो विषय सर्प. सोपं झालं की नाही. प्रमाता म्हणजे कोण, सर्पाला पाहणारा आहे ना. प्रमाण म्हणजे काय, डोळ्याने ज्याला त्या सर्पाला पाहिलं ते आहे ना. आता प्रमेय म्हणजे काय, तो विषय सर्प. बरोबर आहे. हे लक्ष. प्रमेय कशाला म्हणायचं, ज्ञानाच्या विषयाला काय म्हणायचं, प्रमेय. ज्याच्यामुळे ज्ञान होतं त्याला काय म्हणायचं, प्रमाण. जो ज्ञान करतो त्याला काय म्हणायचं, प्रमाता. हे शास्त्रीय शब्द आहे. प्रमाता, प्रमाण, प्रमेय. जसा कर्ता, 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 कारण आणि काय, कार्य. हे जसं आहे तशाच ध्याता, ध्यान, ध्येय आहे ना. हे जसं म्हटलं जातं त्रिपुटीमध्ये येतं. तर प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय या 3 गोष्टी आहेत. मुख्य किती, 2. दुसऱ्यामध्ये 3 प्रकारचा दोष. 3 प्रकारच्या दोषांमध्ये कोण, प्रमादाचा दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष आहे ना. पाहणाऱ्याचा काहीतरी दोष असेल, त्याचं प्रमाण जे डोळा आहे, डोळ्यामध्ये काहीतरी दोष असेल. पाहणाऱ्याचा दोष म्हणजे काय, मनामध्ये झालेल्या संस्कारामुळे भीती है ना, भित्रुड येतो, व्याकुड येतो है ना. आणि प्रमाणाचा दोष म्हणजे काय, डोळ्यामध्ये अंधुक दृष्टी असेल है ना. प्रमेय दोष म्हणजे काय, त्या ठिकाणी त्या विषयामध्ये सरळ वाकडं तिकडं काहीतरी आहे असं. आता हे सगळं समजावून सांगणार आहे. पण आता मला वाटतं आपण इथे थांबा. बरोबर. कारण हे आता ही सामग्री मोठं होणार आहे.
आणि त्याच्यामध्ये वेळ लागेल आणि परत आदल्या दिवशीचं सांगावं लागेल. बरोबर आहे ना? चाटे साहेब वकील साहेब मी शिकवणारा कसं आहे आमचा गाण्याचाच विषय झाला. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदो विभागिनी व्योमदेहाय दक्षिणामूर्ते नमः. ओम शांती शांती शांती. सुसंख्य सर तुमच्यातर्फे सांगू का? सगळ्यांनी जेवायला या म्हणून हा सांगू का नको? अभ्यासाला असणाऱ्यांना सगळ्यांना जेवण लावा असं सुसंख्य सर सांगताय. बरं